नमस्कार मंडळी, मी प्रियंका. मी तुमच्या समोर घेऊन आले एक खास गोष्ट. आता दिवाळी आली आहे, तर जुन्या पंत्या वगैरे त्या आपल्या पडलेल्याच असतील एखादी कोपऱ्यात. आता त्या सर्व गोळा करून या आणि आज आपण त्यांना रंगवणार आहोत. तर जुन्या पंत्यांना रंगवून नवीन उजाळा देणार आहोत. तर चला सुरुवात करूया नवीन पंत्या रंगवण्यासाठी. हे बघा, ह्या माझ्या जुन्या पंत्या आहे. माझ्या मुलाने अशा पसरवून ठेवल्या. मी मस्कट येथे राहते, तर दरवर्षी 5 पंत्या ह्या 2.5 रियाल वगैरेला भेटतात, म्हणजे 600 रुपये वगैरे. तर मी ते काय करते, दरवर्षी फक्त 5 पंत्या घेते आणि बाकीच्यांना असे रंग देऊन त्यांना नवीन करते. थांब सोना. हे बघा, हे असं मी दरवर्षी नवीन करत असते, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे कलर नवीन नवीन दिसत असेल. 5-6 वर्षापासून काही त्यातल्या फुटल्या, तर आता आपण परत त्या नवीन तयार करून घेऊ. पंत्यांना असं स्वच्छ करून घ्या. पंत्याच्या कापडाने स्वच्छ करून घ्यायच्या, त्यात पाणी वगैरे काहीच यूज न करता. आता सगळ्या पंत्या आपल्या स्वच्छ झाल्या आहे. मी इथे ॲक्रेलिक रंगाचा यूज करते. तुम्ही ॲक्रेलिक रंगाचाच यूज करा, कारण की जेव्हा आपण पंतीमध्ये तेल टाकतो ते तेल गळत नाही खाली. तर ॲक्रेलिक रंगानेच तुम्ही पंत्या रंगवा आणि त्या दिसायला एकदम सुंदर दिसतात, चकचकीत दिसतात. रंगकाम करताना तुम्ही रंग आहे ना थिक वापरा, कारण की जेव्हा आपण रंग थिक वापरू तो छान बसतो आणि रंग हा सुकल्यानंतर थोडा ट्रान्सपरंट होतो आणि तो पारदर्शक होतो. त्यामुळे तुम्ही रंगकाम करताना रंग हा थिक वापरा, त्यात पाण्याचा वापर करू नका. माझा मुलगा ही पंत्या रंगवायला मला मदत करतोय. कलर घे बाबू, कलर घे. Wow, orange. Wow. तर तुम्हाला आवडेल त्या रंगांमध्ये तुम्ही पंत्या रंगवून घ्या. आधी पंत्या रंगवताना प्लेन रंग द्यायचा, डिझाईन करायची नाही त्यावर. तर मंडळी, आपल्या पंत्या रंगवून झाल्या आहेत. अशा सर्व प्रकारच्या मी पंत्या रंगवल्या आहेत. तुम्ही पटकन रंगवून घ्या पंत्या आणि त्यांना आपण सुकवायला ठेवू. कारण असं की पंतीचा कलर हा ओला असतो आणि आपण जर त्यावर दुसरा कलर दिला तर तो खालचा कलर वर येतो, तर ती पंती व्यवस्थित नाही दिसत. दोन्ही कलर मिक्स होऊन जातात. त्यामुळे पंतीला थोडं सुकू द्या. राहिलेल्या पंत्या आहेत 2, त्यावर रुद्र काम करतोय. मला भरपूर मदत केली. खूप साऱ्या पंत्या या त्यांनीच रंगवल्या. सर्व पंत्यांना रंग देऊन झाल्या आहेत. तर ह्या पंत्या आता 1 दिवस पूर्ण सुकवायला ठेवू. रुद्रला अजून पंत्या रंगवायच्या होत्या, पण आता पंत्याच नाही रंगवायला, त्यामुळे तो थोडासा नाराज झाला आहे. तर आपण ह्या पंत्या पूर्ण 1 दिवस सुकवायला ठेवू आणि नंतर त्याला दुसऱ्या दिवशी आपण रंग देऊ. पूर्ण 1 दिवस मी सुकवायला ठेवल्या होत्या पंत्या. आता दुसऱ्या दिवशी मी त्यावर डिझाईन करते. आता तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही डिझाईन करा. मी इथे सोनेरी रंगाचा वापर करते. काही पंत्यांना मी प्लेन ठेवणार आहे, काहींना सोनेरी रंगाचा वापर करणार आहे.
आणि सर्वात जास्त मला या ज्या साध्या सिंपल पंत्या आहेत ना, प्लेन, त्यावर काही कसली डिझाईन नाही, त्या पंत्या मला खूप आवडतात. त्यावर रंगकाम अगदी सुंदर दिसतं आणि आपल्याला हवी तशी डिझाईन करता येते. आता मी इथे फेविकॉल थोडासा घेतला आहे आणि पंतीमध्ये लावला आहे आणि त्यावर पंतीवर मी चमकी टाकली आहे. एकदम छान लुक येतो त्याने पंतीला. हे बघा तुम्ही, ती सुंदर अशी नवीन करकरीत पंती दिसते आपली. तर मंडळी, आपल्या सर्व प्रकारच्या पंत्या ह्या तयार झाल्या आहेत. बघा तुम्ही, सुंदर सुंदर डिझाईन अशी तयार झाली आहे. आधीच्या पंत्या कशा होत्या आणि आता किती सुंदर दिसत आहे. तर तुम्हीही या पंत्या तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून काही नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर तोपर्यंत तुम्ही या पंत्या तयार, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.